Page number 71. Journalize the following transactions in the books of Vishal Electronics. 2018 April 1st. Vishal commenced business with cash rupees 90,000 and furniture rupees 60,000. Building rupees 1 lakh. हे पहिले transaction आहे. त्यानंतर next. Purchased motor car from Honda company by check rupees 55,000 at 18% GST. Then date 5. Paid insurance of the above car rupees 3,000 to United Insurance Company. Then next transaction date आहे 10. Paid into State Bank of India rupees 40,000. Then next date 12. Paid for salary rupees 10,000 and rent rupees 3,000. Next 15. Bought goods from Rajesh rupees 80,000 and paid him 1/4 amount in cash immediately. Then 18. Cash sales rupees 60,000 at 5% GST. Then 20. Received rent rupees 1,000 and commission rupees 4,000. Then 25. Paid for telephone charges rupees 1,500. 27. Invoice goods to Katrina for cash rupees 75,000 at 5% GST. 29. Sunita bought goods from us rupees 45,000 at 5% GST. And last 30. Paid for printing rupees 17,000 by debit card of SBI. SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. ओके, तर असा तुम्हाला प्रॉब्लेम दिलेला आहे. याच्यामध्ये 2-3 गोष्टी अशा थोड्याशा कन्फ्युजिंग आहेत किंवा त्या तुम्हाला थोड्याशा कन्फ्युज करू शकतात. तर त्यासाठी मी हा प्रॉब्लेम घेतलेला आहे. तर पहिली एंट्री आपण करणार आहोत. डेट आहे 2018 एप्रिल 1st. Vishal commenced business with cash, furniture and building. What will be the journal entry? Who can tell? Vishal commenced business with to capital account. Amount किती येणार? Cash account debit 90,000, furniture account debit 60,000, building account debit 1 lakh. Account किती? How many? Hello? 2,50,000. डेबिटला जेवढी अमाऊंट आली तेवढी क्रेडिटला अमाऊंट द्यायला पाहिजे. ओके, पहिलं ट्रान्झॅक्शन समजलं सगळ्यांना. एंट्री समजली, जर्नल एंट्री. इट इज सिंपल एंट्री और कंपाउंड एंट्री. सिंपल एंट्री और कंपाउंड और कंबाइंड एंट्री. हु कॅन टेल? ओके, एकच सांग, कंपाउंड एंट्री किंवा कंबाइंड एंट्री. ओके, सिंपल एंट्री असतं तर तिथे 1 डेबिट अँड 1 क्रेडिट असं असतं. इथे काय झालं आपलं 3 डेबिट्स अँड 1 क्रेडिट. दॅट्स वाय इट इज कंबाइंड जर्नल एंट्री. Then next day 4. Purchased motor car from Honda company by check. By check rupees 55,000 at 18% GST. कोण सांगेल? What will be the journal entry? Newly student, open page number 71. हाँ हाँ हाँ. टू बँक अकाउंट. करेक्ट. बँक का घेतलं तर बाय चेक म्हटलेलं आहे. चेक पेमेंट केलेलं असेल तर आपण बँक अकाउंट कन्सिडर करायचं असतं. बरोबर. म्हणून मोटर कार कम्स इन, म्हणून मोटर कार अकाउंट डेबिट. बघा सगळ्यांनी, मोटर कार कम्स इन म्हणून मोटर कार अकाउंट डेबिट. त्यानंतर जे एखादं प्रोडक्ट असेल तर त्याला म्हणजे त्याला लागूनच जीएसटी ची अमाऊंट येत असते. म्हणून जीएसटी प्लस सीजीएसटी आणि एसजीएसटी. टोटल जीएसटी किती आहे? 18%. कॅल्क्युलेट करा. 55,000 अमाऊंट वरती 18% जीएसटी कॅल्क्युलेट करा. हाऊ मेनी?
ओके, 9900 इज द टोटल जीएसटी आणि आपल्याला त्या जीएसटी चे परत 2 पार्ट्स करावे लागतात. एक सेंट्रलला पाठवावं लागतं आणि एक स्टेटला पाठवावं लागतं. म्हणून सेंट्रल जीएसटी आणि एसजीएसटी. मग किती आलं त्याचे हाफ म्हणजे किती आले 4000 4950. ओके, मग एंट्री समजली सगळ्यांना. मोटर कार अकाउंट डेबिट, देन SCGST account debit, SGST sorry input CGST, input SGST account debit to bank account. Cash goes out. Okay. Then next transaction is paid insurance of the above car rupees 3000 to United Insurance Company. आता जी वरती कार घेतलेली आहे मोटर कार, तर त्याचा इन्शुरन्स पे केलेला आहे इन्शुरन्स कंपनीला. ते इन्शुरन्स कंपनीचं नाव दिलेलं आहे. ओके, 3000. इट इज नॉट लाईफ इन्शुरन्स. कळलं ना? त्यांनी का सांगितलं अबव कार? तर हे पर्सनल इन्शुरन्स नाही. पर्सनल असतं तर मग आपण ड्रॉइंग कन्सिडर केलं असतं, लाईफ इन्शुरन्स असतं तर. पण इथे काय सांगितलं त्यांनी? फॉर ऑफ द अबव कार, म्हणजे ते कारचं इन्शुरन्स आहे, कार इन्शुरन्स आहे. मग आता एंट्री कशी होणार? बिझनेस साठीचा खर्च आहे, बरोबर. करेक्ट, इन्शुरन्स पेड केला म्हणजेच काय झालं, आपला इन्शुरन्स हा एक्सपेन्स आहे. इन्शुरन्स इज नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंटचा रूल काय म्हणतो? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. म्हणून इन्शुरन्स अकाउंट डेबिट 3000 टू कॅश अकाउंट. कॅश गोज आउट, कॅश गेली. कोणाला दिली? युनायटेड इन्शुरन्सला दिली किंवा आणखीन कोटक महिंद्रा इन्शुरन्सला दिली, त्याचा आपल्याशी इथे काही संबंध नाही. ठीक आहे, समजलं ट्रान्झॅक्शन? त्याची एंट्री समजली. इन्शुरन्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. The next transaction, date 10, paid into State Bank of India rupees 40,000. Paid into State Bank of India rupees 40,000. हाँ आदित्य बोल. करेक्ट. कुठे आपण कॅश भरलेली आहे? पेड इंटू स्टेट बँक ऑफ इंडिया. त्या बँकेचं नाव दिलेलं आहे. देना बँक असतं तर देना बँक म्हटलं असतं, इथे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हटलेलं आहे. म्हणून स्टेट बँक ऑफ इंडिया इज द रिसिव्हर. म्हणून स्टेट बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट 40,000 टू कॅश गोज आउट टू कॅश अकाउंट 40,000. नरेशन काय होणार? हू कॅन टेल? ईशा गमरे. What will be narration of this transaction? Hello. Next, बोला. Being cash deposited. बरोबर ना? बँकेमध्ये जेव्हा आपण कॅश भरतो, पेड करतो, त्याला आपण डिपॉझिट म्हणतो. आणि बँकेमधून कॅश आपण काढतो किंवा आपण ती घेतो बँकेकडून, त्याला काय म्हणतो आपण? कोणता वर्ड तिथे वापरतो? विड्रॉल. करेक्ट. जेव्हा बँकेकडून आपण कॅश घेतो तेव्हा आपण ती विड्रॉ करतो, विड्रॉल बोलतो, बरोबर ना? विड्रॉवल म्हणतो आपण त्याला. म्हणून जेव्हा कॅश काढली जाते त्याला विड्रॉवल म्हणतात आणि जेव्हा भरली जाते तेव्हा काय म्हणतात? डिपॉझिटेड म्हणतात. डिपॉझिट केली असं म्हणतात. ठीक आहे, हे फक्त बँकेकडेच म्हणायचंय. नाहीतर एखाद्याला पैसे दिले, समजा एखाद्या मित्राला पैसे दिले 50 रुपीज, तर आपण काय म्हणणार? त्याला डिपॉझिट केले असं म्हणायचं का? मित्राला किंवा आणखीन कोणाला डिपॉझिट नाही म्हणायचं, फक्त बँकेकडे असेल तरच डिपॉझिट म्हणायचं. ठीक आहे, नाहीतर सांगाल मॅडमने सांगितलं विड्रॉ केली असं म्हणायचं नाही. त्यानंतर बघा, हे ट्रान्झॅक्शन कळलं सगळ्यांना? स्टेट बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. देन 12 डेट आहे पेड फॉर सॅलरी रुपीज 10,000 अँड रेंट रुपीज 3,000. सॅलरी पेड केलेली आहे 10,000 अँड रेंट इज पेड रुपीज 3,000. आता मी सांगेन त्यानेच बोलायचंय, हा, कोणी पण बोलायचं नाही. हर्ष बोल. हर्ष, काय एंट्री होईल? काय एंट्री झाली बघा? बॉट गुड्स फ्रॉम राजेश रुपीज 80,000. त्याच्या पुढचं काय आहे ते मी नंतर सांगते, आधी एवढंच सांगा. बॉट गुड्स फ्रॉम राजेश रुपीज 80,000. याची एंट्री काय झाली? परचेसेस अकाउंट डेबिट टू राजेश अकाउंट, बरोबर. पण त्याने पुढे काय म्हटले बघा? अँड पेड हिम वन अमाऊंट इन कॅश इमिजिएटली. म्हणजे 80,000 अमाऊंट आपण जी परचेस केली होती राजेश कडून गुड्स, तर त्याला
आपण काय केलेली आहे 1/4 अमाऊंट 1/4 ऑफ 80,000 ही अमाऊंट काय केली आपण त्याला इमिजिएटली पेड केली म्हणजे कॅश पेमेंट केलं. किती येते बघा 1/4 ऑफ 80,000 20,000 करेक्ट 80,000 इंटू 1/4 असं जर केलं तर तुम्हाला किती आन्सर आलं 20,000. मग आता सांगा मला 20,000 आहे ते इमिजिएटली पेड केली म्हणजे कॅश ट्रान्झॅक्शन आहे आणि उरत्यात किती तेवढे क्रेडिट आहेत. मग काय एंट्री होईल आता मला मी विचारेन त्याने सांगायचंय. हा सुजल मनोवाल आता मला एंट्री सांगायची. टोटल परचेस इज 80,000 कॅश पेमेंट आहे 20,000 हा अमाऊंट कैश अकाउंट डेबिट की क्रेडिट हाँ कॅश अकाउंट क्रेडिट बरोबर ना क्रेडिट मग ते आपण कसं म्हणतो टू कॅश अकाउंट क्रेडिट असेल तर काय म्हणतो टू कॅश अकाउंट म्हणून परचेस अकाउंट डेबिट 80,000 टू कॅश अकाउंट किती 20,000 and next how many remaining 80,000 पैकी 20 टू राजेश 60,000 करेक्ट समजलं तुम्हाला एंट्री काय केली टोटल purchases is 80,000 purchase account debit purchase is an expense म्हणून purchase account debit 80,000 to cash account cash comes in sorry cash goes out किती केली कॅश तर 1/4 म्हणजेच किती 20,000 आणि 60,000 काय आपण राजेशला देणं लागतो म्हणजेच काय क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणून टू राजेश 60,000 कळलं सगळ्यांना एंट्री कशी करायची ती त्यानंतरचं नेक्स्ट ट्रान्झॅक्शन 18 डेट cash sales rupees 60,000 at 5% GST cash sales अर्थ काय आहे goods sold for cash कळलं कॅश सेल्स म्हणजे कॅश पैसे विकलेले नाहीत तर त्याचा अर्थ काय झालं कॅश सेल्सचा अर्थ काय होतो गुड्स सोल्ड फॉर कॅश इथे लिहून ठेवा पाहिजे तर पेन्सिलने गुड्स सोल्ड फॉर कॅश ₹60,000 ॲट 5% GST इझी आहे कोण सांगेल गंधार हो सांग ना हा हा करेक्ट टोटल जीएसटी किती येते 5,000 60,000 वरती 5% किती आलं 3,000 बरोबर ना तर तो जीएसटी आपण जेव्हा सेल्स असेल तेव्हा आउटपुट म्हणायचं परचेस असेल तेव्हा इनपुट म्हणायचं ठीक आहे तर हे ट्रान्झॅक्शन समजलं सेल्स इज इनकम म्हणून सेल्स अकाउंट काय होतं नेहमी क्रेडिट होतं आणि परचेस अकाउंट हे एक्सपेन्स आहे म्हणून परचेस अकाउंट नेहमी डेबिट करायचं असतं ठीक आहे त्यानंतरचं नेक्स्ट ट्रान्झॅक्शन रिसिव्ड रेंट ₹1,000 अँड कमिशन ₹4,000 खूप इझी असं ट्रान्झॅक्शन आहे अनिश चित्तळे रिसिव्ड रेंट ₹1,000 अँड कमिशन ₹4,000 रेंटचे 1,000 मिळालेले आहेत पैसे मिळालेले आहेत ठीक आहे आणि कमिशनचे पण पैसे मिळालेले आहेत काय एंट्री होईल आरची तुला सांगता येते का बघ हॅलो आरची भालेकर received rent and commission ₹1,000 and 4,000 respectively आयुष हा सांग रिया शिंदे सांग हा आता रेंट आणि कमिशन हे क्रेडिटला का गेले ग ते डेबिटला का नाही आले आपण ते क्रेडिटला का लिहिले रेंट आणि कमिशन कोणाला सांगता येईल
आता वरती आपण सॅलरी आणि रेंट. करेक्ट. रेंट अँड कमिशन इज रिसिव्ड म्हणजे इट इज इन्कम. कळलं का? नॉमिनल अकाउंटचं. करेक्ट. मग इन्कम असेल तर नॉमिनल अकाउंटचा रूल काय म्हणतो? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. कॅश काय झालेले इथे रेंट आणि कमिशनची अमाऊंट आहे ते रिसिव्ड झालेले आहे, म्हणजे तो बिझनेससाठी इन्कम आहे आणि म्हणून ते क्रेडिटला आलं. ठीक आहे. त्यानंतरची नेक्स्ट डेट आहे 25. पेड फॉर टेलिफोन चार्जेस ₹1500. टेलिफोन चार्जेस 1500 पेड केलेले आहेत. काय एंट्री होईल? भावेश खेडेकर बोल. पेड फॉर टेलिफोन चार्जेस ₹1500. हा बोल. हॅलो. हा. टू कॅश अकाउंट. अमाऊंट पण सांगायची 1500. ठीक आहे. त्यानंतरचं नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघा. 27 डेट. इनवॉइस गुड्स टू कतरीना फॉर कॅश ₹75,000 at 5% GST. इनव्हॉइसचा अर्थ काय होतो? इनव्हॉइसचा अर्थ सोल्ड होतो. तिथे पेन्सिलने लिहून ठेवा. इनव्हॉइस म्हणजे काय? सोल्ड आउट. ओके. सोल्ड गुड्स टू कतरीना फॉर कॅश ₹75,000. हा. दिशा गमरे बोल. दिशा गमरे. हा. हा. हम्म. करेक्ट. काय बघा, सेल्स इज एन इन्कम म्हणून क्रेडिटला गेलं आणि कॅश फॉर कॅश म्हटलेलं आहे. त्या व्यक्तीचं नाव आलेलं आहे पण फॉर कॅश पुढे म्हटलेलं आहे, याचा अर्थ इट इज कॅश ट्रान्झॅक्शन म्हणून कॅश कम्स इन. ठीक आहे. त्यानंतरचं नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघूया. सुनीता. आता हे मला कृष्णा सांगणार आहे याचा आन्सर. 29. सुनीता ब्रॉट गुड्स फ्रॉम अस ₹45,000 at 5% GST. सुनीता, लक्षात घ्या ट्रान्झॅक्शन नीट रीड करा. सुनीता बॉट गुड्स फ्रॉम अस. सुनीताने आपल्याकडून गुड्स आहे तो काय केलेला आहे? विकत घेतलेला आहे. आता ही जी आपण एंट्रीज करतो ते आपल्या बुक्स मध्ये करतोय. आपण बिझनेसमन आहोत. मग आता मला सांगा, सुनीताने आपल्याकडून विकत घेतलं, याचा अर्थ सुनीताच्या दृष्टीने आपण विचार करायचा नाही, तर आपल्या दृष्टीने विचार करायचा आहे. आपण बिझनेसमन आहोत. आपले बुक्स ऑफ अकाउंट्स आपण लिहितोय, त्या दृष्टीने विचार करून मला सांगायचं आहे. कृष्णा मायावंशी बोल. ओके. तू सांगितलेलं बरोबर आहे, पण इथे ट्रान्झॅक्शन त्यांनी काय दिलंय? सुनीता बॉट गुड्स फ्रॉम अस. तिथे ब्रॉड झाले, तिथे बॉट करा. हा. आपल्याकडून तिने घेतलेलं आहे, गुड्स विकत घेतलेलं आहे, म्हणजे सुनीताने आपल्याकडून घेतलं. मग हे ट्रान्झॅक्शन सेल्सचं ट्रान्झॅक्शन आहे का परचेसचं ट्रान्झॅक्शन आहे? तर ते आधी आपल्याला फाइंड आउट करायला पाहिजे. तर सुनीताने आपल्याकडून विकत घेतलं, याचा अर्थ आपण काय विचार करणार की आपण तिला सेल केलं. बरोबर ना? सोल्ड गुड्स टू सुनीता असं त्या ट्रान्झॅक्शनचं मिनिंग झालं. बरोबर ना? सोल्ड गुड्स टू सुनीता फॉर ₹45,000 at 5% GST. असं ते तुम्हाला हे ट्रान्झॅक्शन देत असताना त्यांनी ते काय केलेलं आहे? उलट करून दिलेलं आहे, फिरवून दिलेलं आहे. पण त्याचा सिंपल अर्थ जर आपण घेतला तर सोल्ड गुड्स टू सुनीता. बरोबर ना? आपण आपले बुक्स ऑफ अकाउंट्स लिहितोय आणि त्या दृष्टीने तू जे सांगितलंस ती एंट्री करेक्ट होती. बरोबर ना? सेल्स इज अन इन्कम आणि काय झालेलं इथे? सुनीता क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे म्हणून सुनीताचं अकाउंट डेबिट होणार आहे. ठीक आहे. सुनीताचं अकाउंट डेबिट, देन टू सेल्स अकाउंट, देन टू आउटपुट CGST अँड टू आउटपुट SGST. आता GST ची अमाऊंट तुम्हाला कॅल्क्युलेट करता आली पाहिजे. जी अमाऊंट आहे 75,000 इंटू 5/100
आपण जीएसटी ची अमाऊंट कशी कॅल्क्युलेट करणार, पर्सेंटेज कसं काढतो आपण, तर 75,000 इंटू 5/100, 10% असते तर 75,000 इंटू 10/100 असे काढले तरी पण तुम्हाला पर्सेंटेज काढता येतात. किंवा तुम्हाला इझी सांगितलं की एक झिरो हाईट केला शेवटचा त्या अमाऊंटचा की तुमचे 10% येतात, मग 10% हाफ केले की 5% येतात. ठीक आहे. त्यानंतरचं नेक्स्ट ट्रान्झॅक्शन, लास्ट ट्रान्झॅक्शन, पेड फॉर प्रिंटिंग ₹17,000 बाय डेबिट कार्ड ऑफ SBI. ओके रोशन, आता तुला ऐकायला येते का बघ माझा आवाज? रोशन तटकरे, हा बोल. लास्ट ट्रान्झॅक्शन. ओके, टेल द आन्सर. पेड फॉर प्रिंटिंग रुपीज, हा बोल. हा बोल, ऐकायला येते, बोल. प्रिंटिंग अकाउंट डेबिट 17,000 टू टू कोण सांगेल? करेक्ट. बँक अकाउंट, डेबिट कार्ड आहे म्हणजे बँक अकाउंट क्रिएट आपण कन्सिडर करणार, हे तर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, बरोबर ना. डेबिट कार्ड किंवा एनईएफटी किंवा आरटीजीएस किंवा चेक असं असेल तर आपण बँक कन्सिडर करतो, एवढं तर आपल्याला सगळ्यांना माहित आहे. फक्त आता इथे काय झालेलं आहे, कोणत्या बँकेचं डेबिट कार्ड आहे ते त्याने दिलेलं आहे, मग आपण ती बँक कन्सिडर करायची. एसबीआय म्हणजे कोणती बँक? स्टेट बँक ऑफ इंडिया. म्हणून काय सांगितलं, प्रिंटिंग अकाउंट डेबिट टू स्टेट बँक ऑफ इंडिया अकाउंट. समजलं तुम्हाला हा प्रॉब्लेम सगळ्यांना? येस ऑर नो?